नमस्कार, मी अजिंक्य भातंबरेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मिशन ऑलिम्पिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोमवारचा दिवस भारतासाठी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अतिशय महत्त्वाचा, संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरला. का नेमका ठरला हा दिवस ऐतिहासिक, त्याचा आढावा आपण घेणार आहोत मिशन ऑलिम्पिकमध्ये. सोमवारचा हा दिवस टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ऐतिहासिक एका कारणासाठी ठरला, तो म्हणजे भारतीय महिला हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवलेला आहे. सेमीफायनलमध्ये धडक देण्याचा पराक्रम महिला हॉकी संघानं केलेला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य देशावर महिला हॉकी संघानं 1-0 मात केली. अतिशय चुरशीचा असा हा सामना बघायला मिळाला होता. या सामन्यामध्ये गुरजीत कौरनं एकमेव गोल भारतातर्फे झळकावला. भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवून दिलं. सेमीफायनलमध्ये आता अर्जेंटिना सोबत भारताचा मुकाबला असणार आहे. ही मॅच देखील भारतासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. Hockey, this is what it is. The beautiful moment. Just imagine that ball trotting into the Australian goal and the Indian women all going up. And we expected Australia to draw a level, but what a wonderful defense that. या मॅचमध्ये ज्या गुरजीत कौरनं गोल झळकावला, तिच्या घरी तर जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण बघायला मिळालं. तिचे सगळे नातेवाईक एकत्र जमून ही मॅच खरं तर बघत होते आणि मिठाई वाटून त्यांनी आपला आनंद साजरा केला. गुरजीतनं आम्हा सगळ्या भारतीयांची, पंजाबवासियांची मान अभिमानानं उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळेला नातेवाईकांकडनं बघायला मिळाली. बहुत ज़्यादा खुशी हो रही है सबको और खुशी की बात भी है कि पंजाब की इकलौती है गुरजीत दीदी और वो उन्होंने प्लेंटी कॉर्नर में इंडिया को सेमीफाइनल में पहुंचाया, इंडिया वुमेन्स टीम को. घर में कैसे खुशी मनाते हैं? सब लोग मज़ा कर रहे हैं, बहुत ज़्यादा खुशी मना रहे हैं और लड्डू खा के लड्डू बांट रहे हैं. आणि असं जल्लोषाचं वातावरण सगळ्या भारतभरात आहे, कारण महिला हॉकी संघानं ऐतिहासिक अशी कामगिरी केलेली आहे आणि पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. या महिला हॉकी संघाच्या विजयावर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र बत्रा हे अतिशय आनंदात होते. त्यांनी प्रतिक्रिया देखील याबद्दलची दिली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांनी. टोक्यो ओलंपिक में चक दे इंडिया शुरू हो गया है. कल भारत के पुरुष संघ ने टीम ने सेमीफाइनल में धड़क दी थी, आज और महिला संघ ने दी है. डबल धमाका हुआ है. बत्रा जी यहाँ मेरे साथ बत्रा जी है, भारतीय ओलंपिक महासंघ के अध्यक्ष. बत्रा जी, बहुत बहुत शुभकामनाएं. मुझे लगता है बहुत बड़ी जीतें आपके चेहरे पे दिखाई दे रही है. एक डबल धमाका. नहीं, आई थिंक दोनों ने अच्छा किया है और विमेन का जो आज का मैच है वो तो बहुत ही अच्छा मैच था. जिस तरह उन्होंने एक गोल के बाद मैच को पूरे कंट्रोल किया और अपनी उस लीड को मेंटेन किया और बिल्कुल पैनिक नहीं है और कॉन्फिडेंटली चलते रहे और एंड टू एंड पूरा जिसको कहते हैं कि चाहे अटैक है चाहे डिफेंस है, सब कंसोलिडेटेड एफर्ट था. तो बहुत अच्छा एफर्ट था एंड आई थिंक दे हैव डन अ गुड जॉब टुडे. 1980 के बाद एक बहुत बड़ी जीत हासिल की है. बहुत लंबा इंतजार है. नहीं, मेरी आई थिंक जो इंतज़ार है वो ख़त्म होगी जब हम पोडियम पे होंगे. तो आई थिंक अभी तक बहुत अच्छा चला है और एक मैच का और सवाल है. सो कीप इट अप एंड लेट्स गो टू द फाइनल्स. हमने बेल्जियम के साथ जो मैच होगा, मेरे साल से अब इतने साल से हॉकी से जुड़े हैं तो बहुत तगड़ा मुकाबला होगा, मगर मुझे लगता है पोडियम फिनिश करेगी टीम. देखिए, मुकाबला तो अच्छा होगा, किसी भी टीम को अंडर एस्टिमेट नहीं करना चाहिए. बेल्जियम ने भी पिछले कुछ सालों में बहुत मेहनत करी और बहुत आगे आए हैं, तो हमें उनको अंडर एस्टिमेट नहीं करना चाहिए. लास्ट आउटिंग जो हमारी भुवनेश्वर में हुई थी उनके साथ हमने बेल्जियम को हराया भी है वहाँ पे इंडिया ने. तो कॉन्फिडेंस लेवल इंडिया का अच्छा है. दोनों को एक दूसरे की स्ट्रैटेजी भी पता है, कैसे खेलते हैं, क्या करते हैं. सो हाउ इट हैपन्स टुमारो, कल सुबह देखा जाएगा. ये आज की जीत मेरे को लगता है ये बूस्ट करेगी हॉकी के लिए. आई थिंक मैं इस आज की जीत को आई वुड कॉल इट टीम इवेंट में जो टीम गेम्स होती हैं, आई थिंक गेम ऑफ द सेंचुरी आई वुड कॉल इट. आई हैव नॉट सीन सच ए गुड गेम इंडिया प्लेइंग एनीवेयर टीम इवेंट में. मुझे बताइए कि जो मेजर ध्यानचंद का युग था, मुझे लगता है फिर एक बार यहाँ टोक्यो में हमने मेडल जीता था 96 में, वो एक दौर फिर एक बार जगह का शुरू होगा. देखिए, आई नो कि उस टाइम गोल्ड मेडल जीता था. हॉकी तब और अब में बहुत फ़र्क है. टर्फ पे है, उस टाइम घास पे होती थी. मैंने कहा इंडिया टीम बहुत अच्छी है, बहुत फिट है और बेल्जियम भी हमारी स्ट्रैटेजीज़ जानता है, हम भी उनकी स्ट्रैटेजीज़ जानते हैं. और मैं अभी अंदर विलेज से ही बाहर आ रहा हूँ, तो मैं कोच, कैप्टन और इंडियन कोच से मिला था. बट मैंने कोई उससे मैच का डिस्कस नहीं करा मैच के बारे में. बट मेरे को उनका कॉन्फिडेंस लेवल अच्छा लिखा. आई जस्ट विश देम ऑल द बेस्ट फॉर टुमारो और
पूरे हिंदुस्तान में एक नया जागर शुरू हो गया है, एक हॉकी उभर के आई है। नहीं, हॉकी को तो वापस आना चाहिए, जो उसकी पुरानी ग्लोरी थी। हॉकी हमारी डी फैक्टो नेशनल गेम कह सकता हूँ है, तो हमें उस लेवल पे वापस आना चाहिए और उसके लिए हमें पब्लिक का प्यार और पब्लिक का साथ बहुत ज़रूरी है। पब्लिक का प्यार और पब्लिक का सपोर्ट जरूरी है और हॉकी ने एक नया इतिहास बनाया है यहाँ टोक्यो में और कल से एक नया शुरुआत होगी भारत के हॉकी के लिए। संजय दुधाने, टोक्यो ऑलिम्पिक, जापान। आणि याच महत्त्वाच्या विजयाबद्दल आपण अधिक बोलूया। आपल्यासोबत थेट टोकियोहून आपले प्रतिनिधी संजय दुधाणे आहेत, सोबतच माजी हॉकीपटू धनंजय महाडिक देखील आहेत। दोघांचेही मी स्वागत करतो। सुरुवातीला संजय आपल्याकडे येतो। संस्मरणीय विजय, ऐतिहासिक विजय, किती विशेषणं लावावीत या विजयाची तितकी कमी पडतील अशी परिस्थिती आहे। महिला हॉकी टीमनं जी कामगिरी केली आहे त्याची तुलना नाही होऊ शकणार। संजय, त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, चमत्कार, करिश्मा आणि अनेक अनाकलनीय अतर्क अशा अनेक शब्द लावले तरी अपुरे पडतील, कारण की मी 2012च्या लंडन ऑलिम्पिकला होतो। त्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघ पात्र पण ठरला नव्हता। गेल्या ऑलिम्पिकला पण स्थिती 2012च्या ऑलिम्पिकमध्ये आपले 12 वाजले होते। 12 संघांच्या मध्ये आपला संघ पुरुष संघ 12वा होता। गेल्या ऑलिम्पिकला पण आपण प्राथमिक फेरीतच बाहेर पडलो होतो। गेल्या काही इतिहास पाहतोय जेव्हापासून मी हॉकी कव्हर करतोय। 2010 साठी मी न्यूज 18 साठी वर्ल्ड कप पण कव्हर केला होता। पराभव अशी एक लाट होती, मात्र आज भारतीय महिला संघाने जो चमत्कार घडवलाय, करिश्मा घडवलाय। मी आता ॲथलेटिक्स स्टेडियमच्या बाहेर आहे। ह्या स्टेडियमच्या आतमध्ये खरं तर कमलजीत कौरला 6वं स्थान मिळवलं, पण हॉकीच्या मैदानात गुरुप्रीतने जो इतिहास घडवला तो काबिले तारीफ होता। मला कौतुक करावंसं वाटतं। काल आपण श्रेयसचं कौतुक केलं पुरुष संघाचं, आज महिला संघाच्या सविताचं पुण्याचं कौतुक करावं लागेल। एक नवीन दिशा, नवीन मंत्र खरं तर आपल्या हॉकीला मिळालंय। पूर्वी असं म्हणायचं गोल करा आणि मॅच जिंका, पण आता गोल अडवा, गोल थांबवा आणि मॅच जिंका असा नवा मंत्र भारतीय संघाने दिला आहे। आणि मला वाटतं हेच भारतीय संघाच्या यशाचं रहस्य आहे, कारण की जर आजची मॅच फिरली असती तर 7-1 असा स्कोर असता, पण पुण्याने जी काय कामगिरी केली, खरं तर सगळ्यांना सॅल्यूट ठोकणारी कामगिरी केली आहे। महिला हॉकी संघाने जो इतिहास घडवलाय, मला वाटतं ऑलिम्पिकच्या इतिहासाची पानं बदलणारा इतिहास आहे, कारण की एक हॉकीचं मेडल, मला सांगायचं आहे अजिंक्य स्पेसिफिकली, एक हॉकीचं मेडल हे कमीत कमी 12 जणांना दिलं जातं। त्यामुळे संपूर्ण भारतात जी ऑलिम्पिकची लाट तयार होईल जर ऑलिम्पिक मेडल जिंकलं, फक्त आता 2च पावलं आपण दूर आहोत सुवर्णापासून। त्यामुळे ऑलिम्पिकचं पदक पुरुष संघ तर जिंकण्याच्या वाटेवरच आहे, पण महिला संघाने जिंकलं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपल्या भारताचा जो राष्ट्रीय खेळ आहे त्याला एक नवीन दिशा उभारी मिळेल। विशेष सांगावंसं वाटतं की उद्या बेल्जियमच्या विरुद्ध मॅच आहे, त्याची पूर्णपणे तयारी आहे। एक विशेष गोष्ट इकडे क्रीडा नगरीत घडली होती। मॅचच्या अगोदर आपल्या भारतीय संघाने चित्रपट पाहिला होता। चक दे इंडिया पाहिला का हाऊस द जोश पाहिला हे अजून माहिती नाहीये, पण त्या चित्रपटाने सगळी कलाटणी दिली आणि चित्रपटाला साजेसा, आपण अनाकलीने चित्रपटाला साजेसा खेळ पाहिला, ज्याला आपण सॉलिड ठोकलो पाहिजे अजिंक्य आज। बिलकुल संजय, सॅल्यूट ठोकण्यासारखीच कामगिरी होती ही। धनंजय यांच्याकडे आता मी जाणार आहे। धनंजय, अनेक विशेषणं लावली तरी कदाचित या विजयाचं जे महत्त्व आहे ते व्यक्त होणार नाही अशी सध्याची स्थिती आहे। ज्या पद्धतीचा खेळ खरं तर आपण बघितला तो अपेक्षित होता। नक्कीच आता इतक्या वर्षाच्या नंतर आपण प्रयत्न करतोय की आपण ऑलिम्पिक्स मध्ये काहीतरी करावं, आपण मध्ये क्वालिफाय व्हावं, आपण ऑलिम्पिक्स मध्ये जाऊन जिंकावं, पदक जिंकावं, हे सगळ्या पूर्ण भारत देशाची आशा आहे। आणि ते कुठेतरी आपण त्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि तेच त्या महिला हॉकी संघाने आणि पुरुष हॉकी संघाने आत्मसात केलंय आणि त्यांनी ते लक्षात ठेवलंय की आपल्या देशाला आता खूप वर्ष झालेली आहेत, आता आपल्या देशाला हे मेडल हे नक्की हवंच आहे। ते ध्यानात ठेवूनच हा संघ त्या ऑलिम्पिक मध्ये खेळतोय असं आपल्याला दिसून येत आहे। बिलकुल संजय, आपण बघितलं असेल ऑस्ट्रेलियाने भारतीय पुरुष संघाला 7-1 न मात दिली होती। त्याचा वचपा एक प्रकारे आज भारतीय महिला हॉकी संघानं काढला असं म्हणायला लागेल। ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स खरं तर झाला आज, त्याचं वर्णन करता येणं कठीण आहे, पण आता पुढे आव्हान आहे ते आणखीन खडतर असणार आहे। त्यामुळे सेमीफायनलचं आव्हान पार केलं तर फायनलमध्ये जाता येईल, पदक निश्चित होईल। संजय, त्याबद्दल काय सांगाल? जे बूस्टिंग लागतं ना अजिंक्य एखादी मॅच जिंकायला, कारण ती आपण जो आयर्लंडला हरवलं, खरं तर भारतीय महिलांबाबत पिटिशन केलं होतं, पण राणी रामपालचा हा संघ आहे तो निश्चितच जेव्हा बेंगलोरमधून निघाला, ज्या मानसिकतेत निघाला, जिंकायचंच आहे काही झालं तरी, करूया मरोचा नारा त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत केला आणि आज तो सिद्ध करून दाखवला। खरं तर वाट थोडीशी कठीण आहे, खडतर आहे, पण जो जोश आला, हाऊस द जोश हाय सर अशी म्हणायची वेळ आली आहे। त्यामुळे मला वाटतं जय हिंद आणि
जय हिंद आणि जय हिंदचा नारा दिसेल. मला एक गोष्ट आठवते अजिंक्य, मला खास विशेष सांगावीशी वाटते आपल्या या शोमध्ये. 2012 मध्ये जेव्हा लंडन ऑलिम्पिकला आपला पराभव झाला होता आणि हॉकीच्या मैदानातून बाहेर पडत होतो, अशाच एका स्टेडियम बाहेर भारताचा तिरंगा असा फडकत होता आणि मी वाट बघत होतो, अरे कधी तो दिवस येईल, कधी ती वेळ येईल, मला पोडियमवर आपला तिरंगा मानाने फडकता बसेल. कारण की कित्येक पिढ्या गेल्यात अजिंक्य, 2-3 पिढ्या गेल्यात, आपल्याला हॉकीमध्ये तिरंगा फडकताना पाहिला नाहीये. कारण की देशाचा हॉकी खेळ आहे आणि तोच कायम बाहेर पडतो. पण आज राणी रामपाल असू दे, पुनिया असू दे, गुरप्रीत असू दे, किंवा आपला मनजित सिंगचा पुरुष हॉकी संघ असू दे, सगळ्यांनी जी कमाल केली आहे, खरं तर कमाल नाही म्हणताना धमाल झाली आहे. आणि उद्या मला पूर्ण खात्री आहे, उद्या सकाळी जेव्हा 7 वाजता मॅच चालू होईल इकडे टोकियोमध्ये, सकाळी 10:30 वाजता मॅच चालू होईल, तेव्हा एकदा फटाके आणि दिवाळीची तयारी आपण सुरू केली पाहिजे. अजिंक्य, बिलकुल संजय, तुम्ही जे सांगितलं ते अगदी खरं आहे. ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स एक्सपेक्टेड होता तो आता होतोय आणि हेच ते ऑलिम्पिक आहे का, की ज्या ऑलिम्पिकमध्ये दोन्ही संघांना मेडल मिळणार आहे. तर कदाचित हे शक्य देखील होऊ शकतं, कारण तशी कामगिरी होतीये. धनंजय, आपण संजय नेमकं काय म्हणाले ते ऐकलं. आता ही योग्य वेळ आहे. भारतीय हॉकी टीम योग्य कोचेसच्या नेतृत्वाखाली, कर्णधारांच्या नेतृत्वाखाली कामगिरी चांगलं करताना दिसतंय. गेल्या काही वर्षांमध्ये तो ताळमेळ दिसत नव्हता, कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी राहून जात होतं आणि आपण या कामगिरीपासून कुठेतरी वंचित राहिलो की काय असं वाटलं. धनंजय, या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि उद्या महत्वाची मॅच आहे पुरुष हॉकी संघाची, त्याबद्दल देखील काय सांगाल? हो, नक्कीच. असा काळ जातो की आपण खूप प्रयत्न करत असतो. आपल्याकडे आपण मेहनत केलेली असते. 4-4 वर्ष लागतात आपण ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्या ऑलिम्पिक मध्ये एखाद्या चुकीमुळे आपण त्या मेडल पासून वंचित राहतो. ते न होता आता ही महिला आणि पुरुष संघही जोमाने खेळत आहे, आपल्याला दिसूनच येत आहे. उद्याच्या मॅच बद्दल जर म्हटलं तर आपली मॅच बेल्जियम सोबत जी आहे, आपण शेवटच्या 5 मॅच बेल्जियम बरोबर जे खेळलेले आहोत, त्यामध्ये आपण 4 मॅच त्यांच्या बरोबर जिंकलो आहोत. बरोबर. आणि बेल्जियम बरोबर खेळताना आपली टीम ही सर्वस्व असते, हे आपण मागच्या 5 मॅच मध्ये बघितलेलं आहे. बट आता ऑलिम्पिक्स मध्ये या जर दोन्ही संघाला पाहिलं तर भारत आणि बेल्जियमने 29 गोल त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत आणि ते सेमीफायनलला पोहोचले आहेत. त्याच्या अनुषंगाने जर भारताकडे आपण पाहिलं तर आपण पेनल्टी कॉर्नर्स मध्ये गोल करतोय आणि मागच्या मॅच मध्ये बघितलं तर आपण फील्ड गोल सुद्धा करतोय. अगदी खरं. तर सेमीफायनलचा सामना जो आहे तो खूपच रोमांचक होणार आहे. आपण त्या सगळ्यांनी तो पाहावा. मी हे सगळं पूर्ण भारत देशाला विनंती करेन, कारण की जेव्हा सगळेच जण पाहतील त्याच वेळी आपल्या भारतीय संघाला तो जोश निर्माण होईल आणि ते जोशने खेळतील. प्रॅक्टिसचं म्हटलं तर दोन्ही एकदम म्हणजे खूप स्ट्रॉंग आहेत. बेल्जियम जी आहे ती वर्ल्ड नंबर 1 आहे. आताच सेमीफायनल मध्ये पोहोचून आपण वर्ल्ड नंबर 3 झालेलो आहोत. तर सेमीफायनल मध्ये मला असं नाही वाटत आहे की काही वेगळं म्हणजे विचार करायची चुरशीची मॅच तर होईलच, कारण दोन्ही टीम्स फॉर्म मध्ये चांगल्या खेळतायत आणि ज्या पद्धतीचा सामना आपण ज्याची अपेक्षा करतोय, जबरदस्त परफॉर्मन्स, जबरदस्त कामगिरी होईल, ते उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे. दोघांचे आभार. तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतच्या मिशन ऑलिम्पिक मध्ये, त्याबद्दल आपण बघितलं असेल. जबरदस्त सामना आज झाला आणि मंगळवारी देखील असा जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. सेमीफायनलचा भारत पुरुष संघ बेल्जियमला आव्हान देणार आहे. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत. ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं मिशन ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला हॉकी संघानं जो ऐतिहासिक आणि संस्मरणीय विजय मिळवला त्याबद्दल चक दे इंडिया गर्ल अभिनेत्री विद्या माळवदे हिनं न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. विद्या नेमकं या सगळ्याबद्दल काय म्हणाली पाहूया. आज विमेन्स हॉकी टीम ज्या पद्धतीने जिंकली ते बघून एकतर सगळे देशातले सगळे फॅन्स तर एकदम उत्साहित आहेत, आनंदित झालेले आहेत. आणि तुम्ही एक पोस्ट शेअर केली आज मॅच नंतर इंस्टाग्रामवर, सगळ्यांनी बघितली आणि कुठेतरी रिलेट व्हायला झालं. त्याबद्दल सुरुवातीला थोडंसं काय सांगा. मी हेच म्हणते सकाळपासून की माझा फोन रिंग व्हायचा बंद झाला नाहीये आणि मी काहीच केलं नाही ऍक्च्युली याच्यामध्ये. सो आय डोंट नो व्हाय माय फोन इज रिंगिंग, बट येस खूप सारे लोक जेव्हा मी पोस्ट इंस्टाग्रामवर पण टाकले ते सगळे आय थिंक एक असं
आयडेंटिफिकेशन झालंय चक दे इंडियाच्या टीम बरोबर आणि ह्या मॅच बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल ऑस्ट्रेलिया बरोबर मॅच होती. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड नंबर 2 टीम आहे आणि त्यांना हरवलंय, तर इट्स इनक्रेडिबल. आणि आय थिंक जे इतका पॉवरफुल परफॉर्मन्स होता, अग्रेशन आहे, डिफेन्स आहे. सविता पुनिया वॉज इनक्रेडिबल. आय थिंक माझं कंपॅरिझन सविता पुनिया बरोबर चाललंय, वॉज द वाईस कॅप्टन. ऑल्सो विथ द कॅप्टन आय थिंक राणी आणि तिची टीम खूपच सुंदर खेळले. बिलकुल विद्या, इन्स्पिरेशन खूप असतात, पण ज्या वेळेला चकदे आपण पाहतो त्यावेळेला असं एक आपल्या अंगावर गुजबम्स येतात. आणि आपण ज्या गोष्टींना रिलेट करत असतो, जी टीम आज खेळली आपली विमेन्स टीम, हॉकी टीम, त्यावेळेला अनेक लोकांच्या अशा सोशल मीडियावर कमेंट्स होत्या की त्यांना असं वाटत होतं की मे बी ते त्याच मॅचचा कुठला तरी दुसरा पार्ट पाहतायत की काय. असा एकदम ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. तर त्याबद्दल नेमकं काय वाटतं? हो, मला पण असंच वाटलेलं की ते चकदे 2.0 सुरू झालाय, कारण इतकी सुंदर मॅच खेळले. आणि ऍक्च्युली आय थिंक आवर गर्ल्स वर ऑन टॉप ऑफ एव्हरीथिंग. किती सेव्ह केलेत आणि कसं गुरजीतने गोल बनवलाय, बघायला खूप मजा आली मला. तर आय रिअली एन्जॉयड इट अ लॉट. राईट. आणि आय थिंक आम्ही जेव्हा मॅच, आय मीन कंपॅरिझन तर डेफिनेटली काहीच कंपॅरिझन नाहीये. आमचं सगळं रिअल लाईफ होतं, स्क्रिप्टेड होतं. आम्हाला एक अजून टेक पाहिजे असेल तर तो करता येत होता. हे दिस वॉज राईट ऑन द फील्ड. ह्यांची जन्मभराची प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग आहे. आणि त्याच्यामध्ये पण जर तुम्ही 1 नॅनो सेकंड पण तुमचं ब्रेन, तुमचं माइंड इकडून तिकडे कुठे गेलं तर यू लूज इट. सो यू हॅव टू बी प्रेझेंट ऑल द टाइम, लाईक सेकंड बाय सेकंड यू हॅव टू बी देअर. आणि बीइंग प्रेझेंट, आय थिंक इट्स अ मेडिटेशन. राईट. सो मला फक्त काही एक्सपिरियन्सेस जाणून घ्यायचे. ज्या वेळेला चकदे शूट होता, 1.5 वर्ष जवळपास यू लर्न हॉकी, हाऊ टू प्ले, आणि सगळ्यात डिफिकल्ट पार्ट असतो गोलकीपिंग शिकणं. म्हणजे काही काही गोष्टी ऍज अ प्लेयर्सचे एक्सपिरियन्सेस ऐकून आपल्याला कदाचित इमिटेट करता येतात, पण गोलकीपिंग इज वन ऑफ द टफेस्ट थिंग टू डू ऑन दी हॉकी फील्ड अँड ऍज वेल एज वेन यू आर ऍक्टिंग. सो ते एक्सपिरियन्सेस नेमके काय होते ते मला निश्चितपणे जाणून घ्यायला आवडेल. आय थिंक माझ्यासाठी गोलकीपिंग खूप खूप टफ होतं. एक तर पहिले तर ते गोलकीपिंगचा जो तुम्ही किट घालता तो माझ्या अंगावर इतका मोठा दिसायचा की मला ते चालता यायचं नाही. आय मीन इट वॉज लाईक आय टू बी लाईक जसे बदक जसे चालतात ना तसे चालायची मी. इट वॉज डिफिकल्ट टू बिगिन विथ. पण त्याच्यानंतर यू गेट यूज टू इट. यू स्टार्ट वॉकिंग प्रॉपरली, रनिंग प्रॉपरली, प्लेइंग इट. आणि बाय द एंड ऑफ इट मी स्प्लिट करायची त्या याच्यामध्ये, बिकॉज ऍज अ गोलकीपर यू हॅव टू बी व्हेरी फ्लेक्सिबल. माझी बॉक्सिंगची बॅकग्राऊंड आहे म्हणून मी खूप फ्लेक्सिबल आहे ऑलरेडी. बट ते किट घालून ते सगळं करायला इज व्हेरी डिफिकल्ट. ऑस्ट्रेलियामध्ये देयर वॉज सो मच, एवढी गरमी होती त्यावेळेला की आम्ही इट वॉज सफोकेटिंग टू वेअर दॅट किट अँड प्ले रिअली. आणि बट इवन अदरवाइज आय थिंक ऍज अ गोलकीपर टू कीप ॲट इट, टू सेम, आय थिंक माझ्या अंगावर एक देयर वुड नॉट बी अ पॉइंट जिथे आय वॉज नॉट ब्लॅक अँड ब्लू. सारखा तो बॉल लागायचा आणि सारखं सगळीकडे पेन व्हायचं. आणि माझी नखं निघालेली पायाची, कारण तो बॉल एकदा नखावर पडला, पायावर पडला की ते नख मरून जातं, ते ब्लॅक अँड ब्लू होऊन जातं आणि ते निघून जायचं. तर सगळी नखं उखडलेली आणि इट वॉज क्रेझी. पण आय फील लाईक मी ते 1.5 वर्ष केलंय. ह्या पोरींनी ते लिटरली फुल लाईफ टाईम आपलं त्याच्यासाठी घालवलंय. राईट. सो विद्या, काही काही अशा प्लेयर्स आहेत खूप रिमोट विलेजेस मधनं, खूप ग्रामीण भागातनं आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी मिळवलेलं हे यश जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता आपण क्वार्टर फायनलचं ऑब्स्टिकल पार करून सेमीफायनल मध्ये पोहोचलो आहोत. मात्र आपल्याला जर मेडल हवं असेल तर आणखी 2 आपल्याला विजय मिळवायचे. म्हणजे सेमीफायनल मध्ये जर आपण जिंकलो तर ब्रॉन्झ मेडलची देखील जी मॅच आहे ती गोल्ड मेडलच्या मॅच नंतर कदाचित खेळावी लागेल. पण या सगळ्यामध्ये मेडल जे मिळणं गरजेचं आहे, कारण इतक्या वर्षानंतर इतकी मेहनत या सगळ्या प्लेयर्सनी केलेली असते. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? मेडल जे मिळायला हवं, जी एक सगळ्यांचीच आपली इच्छा आहे, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? इच्छा तर सगळ्यांची आहे, विच इज ग्रेट अँड ऑल दॅट. आम्ही आपण सगळे त्याच्या पाठी आहोत. पण आय थिंक आजचा जो गेम झालाय, आय थिंक जे त्या पुरीनी आज केलंय सगळ्यांनी, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इतका अभिमान आहे. आय मीन ऐतिहासिक विन आहे ना आजची. फुल्ली 40 वर्षाची वेट करतोय. आय थिंक हॉकी एक जमान्यामध्ये एकदम आपला स्पोर्ट होता. आय मीन आय थिंक क्रिकेटच्याही वरती
आपण बादशाह होतो हॉकीचे. राईट. एक्झॅक्टली, बादशाह होतो हॉकीचे आणि ते कुठेतरी गेलं. पण आय थिंक आता दॅट गोल्डन एज, दॅट सुवर्ण एज इज स्टार्टिंग टू कम बॅक असं मला तरी वाटतंय. आणि आय थिंक ह्याच्यानंतर जे होईल ते होईल. आपण पाहिलं पहिले जे 3 लॉसेस आपण घेतले, आय थिंक जर्मनी, नेदरलँड्स आणि आता परत नेदरलँड्स बरोबर खेळायचं, विच इज अ फिनॉमिनल टीम. तर I will just say कि of course I wish them well and I'm all the very best and I hope की मेडल आपल्याला मिळेल. पण I think आजचा जो विजय आहे त्याच्यामध्ये let them just bask in that. This was incredible. I think कुठच्याही विमेन्स टीमने असं खेळलं नाहीये इंडियामध्ये. आणि this women's hockey team has just outdone themselves. आणि जर हाच जोश असेल, जर हेच अग्रेशन आणि डिफेन्स राहिलं आपल्यामध्ये, तर आय थिंक we have a chance. बिलकुल. मला वाटलं नव्हतं की ऑस्ट्रेलियाला हरवेल. कोणालाही वाटलं नव्हतं की ऑस्ट्रेलियाला हरवू शकेल ही टीम. नाही, बिकॉज आपली टीम ही अंडरडॉग म्हणून सारखं त्या टीमला म्हणजे काय म्हणून आपण डिफाईन केलं गेलं होतं. त्यांना असं कंटेंडर आहेत मेडल्सचे असं कधी डिफाईन केलं गेलं नाही. आणि कदाचित हेच एक रिझन आहे की आपली टीम त्या एका इंटेन्शननी खेळली की नाही, आपल्याला या ऑलिम्पिकमध्ये काही करून मेडल मिळवायचंच आहे. आणि आपली मेन्स हॉकी टीम पण खेळते, ती टीम सुद्धा सेमीफायनल मध्ये आता पोहोचलेली आहे. सो ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट ग्रुप मॅच मध्ये आपली मेन्स टीम 7-1 अशा डिफरन्सनी हरली होती. तर त्या एका पराभवाचा पण या मॅच मध्ये आपल्या विमेन्स टीमनं बदला घेतला असं आपण म्हणूया. सो त्याबद्दल नेमकं काय वाटतं? ऑफकोर्स बदला घेतला. आय रिमेंबर की जेव्हा आम्ही चड्डे शूट करत होतो तेव्हा आमची पहिली मॅच ऑस्ट्रेलिया बरोबर होती आणि आम्ही पण 7-0 ने हरलेलो. आणि इव्हेंच्युअली ते वेंट अँड वी वन द चॅम्पियनशिप. चड्डेमध्ये असं झालेलं. आणि इट्स प्रिटी मच लाईक दॅट इज हॅपन्ड. आणि आय थिंक बदला व्हॉट आय डोंट नो, पण जसे खेळलो आहोत आपण आज त्याच्यामध्ये तर आय थिंक मला तर खूप आय एम व्हेरी प्राऊड. राणी, गुरजीतचा गोल आणि सविताने तर मतलब इनक्रेडिबल, फिनॉमिनल परफॉर्मन्स. आणि मेन्स हॉकी टीम साठी देखील काही संदेश द्यावासा वाटतोय. पण म्हणजे आपण विमेन्स हॉकी टीम बद्दल बोलतोय आणि कदाचित यापुढे देखील काही दिवस बोलू, कारण जो परफॉर्मन्स ते करतायत त्यांना तर तुम्ही शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पण मेन्स हॉकी टीम सुद्धा खेळते, त्यांच्यासाठी शुभेच्छा. आय थिंक ऑफकोर्स सगळ्यांसाठी शुभेच्छा. एव्हरीबडी हु इज प्लेइंग ऑन द फील्ड रिप्रेझेंटिंग इंडिया, सगळ्यांसाठी शुभेच्छा आहेत. सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट आहे. आणि हॉकी टीम्स दोन्ही मेन्स आणि विमेन्स मी फक्त हे म्हणणार आहे, आय मीन मला तो डायलॉग आय विश मी पाठ करून आली असती तर बरं झालं असतं, पण नाही. बट आई से समथिंग ऑफ इट. आई विल से 70 मिनट है तुम्हारे पास. अगर तुम अपनी जिंदगी की सबसे अच्छी हॉकी खेल गए तो तुम्हें जीत से कोई नहीं रोक सकता. तो व्हॉटएव्हर हॅपन्स, विन लूज, व्हॉटएव्हर हॅपन्स, मला खूप अभिमान आहे. तुम्ही जसे खेळलात, आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड अँड विल ऑलवेज बी प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू विद्या, थँक्यू सो मच. तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतची आणि इतका तुमचा वेळ जो दिलात त्याबद्दल. आणि आय एम होपिंग दॅट आपल्याला आपण जे मेडल बद्दल बोलतो आहोत ते आपल्या दोन्ही टीम्सना मिळेल. आणि आपली जी अभिमानाने आता मान उंचावली गेली आहे, या टीम्स आपल्या या पुढच्या काळात देखील अनेक कॉम्पिटिशन्स मध्ये आपली मान अशीच उंचावतील. थँक्यू सो मच विद्या. थँक्यू. मिशन ऑलिम्पिकमध्ये आज इतकंच. इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. पण बघत रहा न्यूज 18 लोकमत.